विकास। मागील 8 दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यामध्ये करोडोंचे नुकसान झाले असून आतापर्यंत पुरात अडकलेल्या सुमारे 247 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं असल्याचं जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे। तर आता पावसाचा जोर कमी झाला असल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे। हे घटा अंतर चालू 8 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका खेड आणि चिपळूण तालुक्याला बसला असल्याचं दिसून आलं आहे। कारण या दोन्ही तालुक्यामध्ये 8 दिवसात 2 वेळा पूर आला होता। दरम्यान दर पावसाळ्यात पुराचा चिपळूण आणि खेड तालुक्यालाच का फटका बसतो यावर मनसे नेते वैभव खेडेकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे आणि गाळ काढण्यासाठी खेड तालुका बचाव समिती स्थापन करणे जरुरीचे आहे असे कोकण 24 तास न्यूज चॅनल जवळ बोलताना म्हणाले। खेड शहराला सातत्याने मोठ्या पुराचा फटका बसतोय। 2005, 2016, 2021 आणि आता 2024 सातत्याने या खेड शहरामध्ये व्यापारी पेठेमध्ये पाणी येतं आणि आमच्या व्यापारी बंधूंचं आणि नागरिकांचं नुकसान होतं। वारंवार ओरड करून वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करून या नदीचा जगबुडी नदीचा गाळ काढावा अशा पद्धतीची भूमिका आमच्या इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी मांडली। इथल्या आमदारांनी प्रयत्न करून 2 कोटी रुपये आणले आणि ह्या गाळ काढायला सुरुवात झाली। त्यांनी प्रयत्न केले, त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद द्यायला पाहिजेत। परंतु या 2 कोटीवरतीच आपल्याला अवलंबून राहता येणार नाही। हा गाळ प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे स्वयंसेवी संस्था असतील किंवा स्वतःहून कोण जर गाळ काढणारा व्यक्ती असतील तर अशा लोकांना परवानगी देऊन इथला गाळ त्यांनी स्वतःहून जर काढून नेला तर शासनाचा खर्च होणार नाही आणि म्हणून हा संपूर्ण गाळ निघून जावा। जसं चिपळूणला गाळ संपूर्णपणे काढला गेला, महाडला काढला गेला, तसा खेडचा हा गाळ काढला गेला नाही। ज्या पद्धतीने चिपळूण आणि महाडवाल्यांनी त्यांच्या बचाव समिती तयार केल्या तशाच पद्धतीच्या आम्ही खेडमध्ये सर्वपक्षीय खेड तालुका बचाव समिती अशा पद्धती समिती स्थापन करून शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि जास्तीचा निधी या गाळ काढण्यासंदर्भात आम्ही मागणी करणार आहोत। याची लवकरच आम्ही बैठक घेऊ आणि शासन दरबारी आम्ही मागणी करू की चिपळूणसारखा आणि महाडसारखा गाळ संपूर्णपणे साधारणतः 200-300 कोटी रुपये देऊन आमचा हा गाळ संपूर्ण मुक्त करावा, तरच आमच्या इथल्या व्यापाऱ्यांचं नुकसान थांबेल, नागरिकांचं नुकसान थांबेल। अन्यथा
सातत्यानं आम्हाला नुकसानीला या ठिकाणी सामोरं जावं लागेल। मला विनंती आहे की या ठिकाणी प्रशासनाला ही दखल घ्यावी। आमच्या व्यापाऱ्यांचा एक दबावगट आम्ही या ठिकाणी तयार करू, आम्ही निवेदन देऊ, आम्ही आम्ही उपोषणाला बसू। परंतु आम्हाला एकच सांगणं आहे की आमच्या या गाळ काढण्यासंदर्भात निधी शासनाने तात्काळ या ठिकाणी द्यावा अशी या ठिकाणी आम्हाला आपल्या माध्यमातून विनंती करतो। सतत पडणाऱ्या पावसामुळे मुसळधार जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, कोदवली आदी नद्यांनी 3 वेळा इशारा पातळी ओलांडली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। परंतु आता पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असल्याने नद्यांची धोक्याची पातळी कमी झाली आहे। दरम्यान प्रशासनाकडून नुकसान झालेल्या भागामध्ये वेगाने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत। पानी बढ़ता है ना। आदमी जाने वाला भी नहीं हमको लेते हैं जलवायु बात नहीं समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।